नमस्कार. साताऱ्यातील मांढरगडावर विराजमान असलेल्या काळूबाई देवीच्या चरणी अर्पण केलेल्या एका लिंबात असं काय जादुई रहस्य दडले की लाखो भाविक तासनतास रांगेत उभं राहून ते मिळवण्यासाठी धडपडतात. ते केवळ एक फळच आहे की देवीचा जिवंत चमत्कार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळूबाईच्या लिंबाची ती अंगावर काटा आणणारी पौराणिक कथा आणि त्यामागची श्रद्धा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. महाराष्ट्र हे कुलदैवतांचे माहेरघर आहे आणि त्यापैकीच एक जागृत देवस्थान म्हणजे वाईजवळील मांढर देवीची काळूबाई. आई काळूबाईला कडुलिंब आणि लिंबू अत्यंत प्रिय आहेत. पण यामागे एक रंजक इतिहास दडलेला आहे. आता जाणून घेऊयात त्याची पौराणिक कथा. असे मानले जाते की प्राचीन काळी मांढरगडावर लोध्रासूर नावाच्या राक्षसाने धुमाकूळ घातला होता. ऋषी मुनी आणि सामान्य जनतेला तो खूप त्रास द्यायचा. तेव्हा सर्वांनी आदिशक्तीचा धावा केला. भक्तांच्या हाकेला धावून येत ते देवीने काळूबाईचे रूप धारण केले आणि या गडावर लोध्रासुराचा संहार केला. दैत्याचा वध केल्यानंतर देवी अत्यंत क्रोधित अवस्थेत होती. तिचा हा राग शांत करण्यासाठी आणि युद्धाचा थकवा घालवण्यासाठी देवी एका कडुलिंबाचा झाडाखाली विसावली. देवीच्या स्पर्शाने त्या कडुलिंबाच्या पानांमधील कडूपणा कमी झाला आणि ते झाड चैतन्यमय झाले. तेव्हापासूनच या गडावरील लिंबू आणि कडुलिंबाला दैवी महत्त्व प्राप्त झाले. लिंबाचे महत्त्व आणि श्रद्धा काय आहेत? तर भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला लिंबाचा नवस बोलतात. गडावर गेल्यावर लिंबू देवीच्या मूर्तीला स्पर्श करून किंवा मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून घेतले जाते. असे मानले जाते की हे लिंबू घरात ठेवल्याने नजर लागत नाही, घरातील इडापिडा आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भाविक हे लिंबू आपल्या शेतात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतात जेणेकरून तिथे बरकत येईल. शाकंभरी पौर्णिमेला जेव्हा काळूबाईची मोठी यात्रा भरते तेव्हा गडावर लिंबाचा जणू पाऊसच पडत असतो. भाविक मोठ्या श्रद्धेने देवीवर लिंब उधळतात आणि आई काळूबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून जातो. तर भक्तांनो, ही केवळ अंधश्रद्धा नसून लाखो लोकांची काळूबाईवरील अतूट श्रद्धा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी मांढरदेव गावला गेला आहात का? तुमच्या आयुष्यात काळूबाईचा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला काळूबाईच्या नावानं चांगभलं.